या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर। आता मी शरणूला भेटलो, तुम्ही सगळे होता। शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं, तुडवलं, गेल्या पहिला मांडीवरती वार केला। मांडीवरती त्याच्या जखम आहे, त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत। मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय। त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची, त्याचे व्हिडिओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला आता मिळते आहे। याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील, परंतु माननीय CP साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा। शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता, तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे। तर याचा सगळा सखोल अभ्यास करा। ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही। कुणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। माननीय CP साहेब, DCP साहेब आणि ग्रामीणचे SP यांचं मी विशेष अभिनंदन करेन। शरणू अंडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्यामुळं, त्यांच्या सतर्कतेमुळं। तास 2 तास 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता। आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे। त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे। त्यांचा मूळ कोण आहे, महादेव देवकात्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे। आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे। एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, 307चं कलम लागलं पाहिजे, तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही। ही माझी पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली, ती मुलं कोण होती, त्याला कुणी पाठवलं, यांची तर पोच नाही। पुण्यातली मुलं ह्यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे। आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणत याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे। त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही। आणि त्यामुळं ह्याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती मकोका खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा। Hyundaiच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमानी Hyundai आता आपल्या सोलापुरात। क्रेटा, वेन्यू, अल्काइजर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध। सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड आयटेन, निऑस गाड्या CNG मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध। सोमानी Hyundaiला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा। भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या। पत्ता सोमानी Hyundai, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9225179300।